आपल्याला बरेच मित्रमैत्रिणी असतात. काही शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरीमध्ये असे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटतात. काही मित्रमैत्रिणी मात्र बालपणापासून असतात. ते जीवाला जीव देणारे असतात आणि आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीमध्ये सोबत असतात. बालपणीच्या मित्र किंवा मैत्रिणीत कोणी आपल्याला नीट ओळखत नाही, त्यामुळेच ते जीवाभावाचे असतात आणि त्यामुळेच कदाचित एखाद्या प्रसंगी चांगला सल्लाही देऊ शकतात. बालपणीचे मित्र अजब असतात. त्यांच्याशी भांडणं होत नाहीत असं नाही, चांगली कडाक्याची भांडणही होतात. फक्त भांडणानंतर आपण थेट त्यांच्या घरी जाऊ हक्कानं पुन्हा एकदा बोलू शकतो. एवढंच काय, आपलं भांडण झाल्याचं समजल्यानंतर घरचेही अस्वस्थ होतात आणि दुसऱ्याच्या वतीनं आपल्याशी बोलू लागतात. घरच्यांना देखील या मैत्रीची जाणीव असते आणि त्यामध्ये भांडणं होऊ नये, झालीच तर लवकर मिटावी असं त्यांना मनापासून वाटत असतं. बालपणीचे दोस्त एकमेकांना पक्का ओळखून असतात. एखादा कोणत्या वेळी, प्रसंगी कसा वागेल हे त्यांना माहिती असतं. त्यामुळेच तर काही दिवस भेट होऊ शकली नाही, अगदी फोनही झाला नाही, तरी मैत्रीमध्ये दुरावा येत नाही. उलट काहीतरी कामात असेल असं म्हणत समजावून घेतलं जातं. त्यानंतरची भेट देखील अगदी पूर्वीसारखीच असते. मध्यंतरी बराच काळ आपल्यात बोलणं झालं नाही, याविषयी चर्चा होत नाही. कटुता तर लांबची गोष्ट. बालपणीचे दोस्त हे आपल्यातला प्रत्येक टप्प्यावरचा बदलन बोलता नकळत टिप्त असतात. आपल्याला काय आवडतं, कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही, आपल्याला कशामुळे राग येतो, कोणत्या गोष्टीमुळे मनापासून आनंद होतो, कोणतं गाणं आवडतं, कोणता रंग आवडतो, असं अगदी काहीही त्यांना माहीत असतं. आपलं पहिलं प्रेम त्यांनाच तर विश्वासानं सांगितलेलं असतं. आपल्या साया गोष्टी त्यांच्याकडे सुरक्षित असतात आणि त्यामुळेच हे मित्र जीवाभावाचे असतात. आपल्या मनातल्या फारशा कोणाला सांगितलेल्या गोष्टी बालमित्रांकडे सुरक्षित आहेत याची आपल्यालाही मनापासून खात्री असते. त्याशिवाय लहानपणापासूनच्या काही मजेशीर गोष्टीही त्यांना आठवत असतात. अगदी सायकल चालवायला शिकण्यापासून कुल्फी खाण्यापर्यंत, गल्ली क्रिकेट पासून लपाछपी पर्यंत आणि कोणाला कोण आवडत होतं इथपासून प्रेम भंगाच्या पहिल्या अनुभवापर्यंत तेच तर बरोबर असतात. त्यामुळेच या मित्रमैत्रिणींचा परस्परांवरचा विश्वास दृढ असतो. एवढंच नाही तर वेळप्रसंगी ही मंडळी कोणत्याही वेळी धावून येतील याची खात्रीही असते. या मैत्रीचा पाया प्रामाणिकपणाचा असतो. सायांना सारंच माहीत असल्यामुळे सगळे एकमेकांशी प्रामाणिक असतात. कधीतरी लहानपणी छोटीशी लबाडी केलेली असते, ती पकडली जाते किंवा जातही नाही, परंतु ती गंमत असते, ठरवून केलेली मस्ती असते. आपल्या मित्र किंवा मैत्रिणीशी अप्रामाणिकपणा मात्र कधीच केला जात नाही. म्हणूनच तर तू भाऊ आहेस रे किंवा माझी बहीणच असं या मित्र किंवा मैत्रिणीबद्दल हक्कानं बोललं जातं. या दोस्तांशी गप्पा मारण्यास कोणताही विषय चालतो किंवा कोणताही विषय वर्ज्य नसतो. आपल्या मनातल्या गोष्टी मोकळेपणानं बोलता येतात. क्वचित प्रसंगी सल्ला घेता येतो. हे बालमित्र एकाच शाळेतले असतील तर बघायलाच नको. त्यांच्याकडे बोलण्यासाठी इतरांपेक्षा 2 विषय जास्तच असतात. त्यामुळे भेटल्यानंतर गप्पांची मैफल अशी रंगते की वेळेचं भानही हरपतं. उशीर झाल्यानंतर त्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव सांगितल्यावर घरातलं वातावरणही निवळतं.
त्यात तुम्ही एकमेकांपासून लांब राहायला गेला असाल तर मित्र किंवा मैत्रिणीला भेटल्यावर यांना घरी येण्यास उशीर होणार किंवा हे आता पोटभर गप्पा मारून आणि तिकडेच पोट भरून परतणार, हे घरच्यांनीही गृहीत धरलेलं असतं. या दोस्तीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची चूक असली तरी ते एकमेकांचा हात सोडत नाही. उलट चुकीच्या वेळी भक्कमपणे पाठीशी उभे राहतात. तो प्रसंग निभावून न्यायला मदत करतात. पुन्हा पुढे कधी त्या प्रसंगाबद्दल टोचून बोलत नाही. त्यांच्या दृष्टीनं तो विषय तिथेच संपलेला असतो. थोडक्यात बालपणीचे मित्रमैत्रिणी हे भन्नाट असतात. आपल्या सगळ्यात जवळचे, आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असलेले, ज्यांच्याशी काहीही बोलता येईल असे आणि आपल्या पाठीशी उभे आहेतच अशी 100% खात्री असलेले. म्हणूनच बालपणीचे दोस्त मनात राहतात. ही दोस्ती तुटायची नाही, ही त्यांच्याबाबत 100%ची खात्री असते. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.